हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार. विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात कायदा करण्याची मागणी. छगन भुजबळांना पुन्हा जीव मारण्याची धमकी. भुजबळांना ठार मारण्याची सुपारी घेतल्याचं नाशिक कार्यालयामध्ये पत्र. कार्यकर्त्यांकडून पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी. आई वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही 2 दिवस जेवू नका. संतोष बांगर यांना मतदान करा, जेव्हा जेवतो असं सांगा. संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला. कार्यकर्त्यांकडून निखिल वागळेंच्या गाडीची तोडफोड. गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करत निर्भय मनोज सभेला भाजपचा विरोध. कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. पुणे पोलिसांना माझ्यावरील हल्ल्याबाबत माहिती होतं. आम्हाला फसवून 40 पोलिसांनी आमची गाडी अडवली. भाजपने पोलीस दलच विकत घेतलंय. निर्भय मनोज सभेतून निखिल वागळेंचा हल्लाबोल. हल्ला होणार असल्याची कल्पना आम्ही निखिल वागळेंना दिली होती, मात्र वागळे पोलीस सुरक्षा न घेता खासगी गाडीतून गेले. पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रात मोदी नामाला फटका बसणार. भाजपला लोकसभेत 20 पेक्षा कमी जागा मिळतील. निखिल वागळेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. कायदा सुव्यवस्था हातात घेणारा कुणीही असो, कारवाई करणारच. गृहमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मात्र भडकाऊ वक्तव्य करणं, सर्वोच्च नेत्यांवर टीका करणं चुकीचं. वागळेंच्या टीकेवरून फडणवीसांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार. संध्याकाळी 5 वाजता सिद्दीकींचा पक्षप्रवेश. जून महिन्यापासून कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार. जळगावातील कार्यक्रमात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. सर्वाधिक लांब शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी. कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रांसह 12 जिल्हे जोडणार. सीईटी परीक्षा शुल्कामध्ये 200 रुपयांची वाढ. सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ. परीक्षा शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर विद्यार्थ्यांचा विरोध. नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. पिकांना फटका बसण्याची शक्यता. आज संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस. संध्याकाळी 5 वाजता संसदेमध्ये पंतप्रधान मोदींच्या निरोपाचं भाषण. निवडणुकीपूर्वी मोदी काय बोलणार याकडे लक्ष. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.